मी आता उभा आहे राज्याच्या विधान भवनात. राज्याचं विधान भवन असेल, मंत्रालय असेल, या दोन्ही ठिकाणाहून आपण पॉवर सेंटर म्हणून पाहतो आणि इथून राज्यात अगदी ग्रामीण भागापर्यंत, तळागाळापर्यंत विविध योजना राबवायचं काम या विधिमंडळात आणि मंत्रालयात होत असतं. आज त्यातलंच एक काहीसं काम गेल्या अनेक वर्षापासून चाळीसगावकरांची प्रतीक्षा होती, मागणी होती की चाळीसगावला जिल्हा सत्र न्यायालय झालं पाहिजे, त्या इमारती झाल्या पाहिजे. न्यायालयात दावे दाखल झाले, अनेक जण आलीत, अनेक जण गेलीत. मला असं वाटतं की आज त्या चाळीसगावकरांसाठी आणि त्या जिल्ह्यातल्या एका प्रशासकीय व्यवस्थेचा एक मोठा भाग, एक न्याय व्यवस्था उभ्या करण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल सरकारच्या माध्यमातून झालंय. मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की लोकांनी मला निवडून देत मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिली आणि प्रत्येक क्षण प्रत्येक वेळेस मतदारसंघाला काहीतरी देण्याची भूमिका आपण घेत असतो. आज त्यातलाच एक भाग, न्यायालयाची इमारत, जिल्हास्तरीय न्याय व्यवस्था उभं करण्याचं काम आता चाळीसगावमध्ये उभं राहणार आहे आणि येणाऱ्या महिन्यात, दीड महिन्यात त्या इमारतींना देखील आपण सुरुवात करणार आहोत. तर आज हा जो GR आहे, हा GR जो आहे, हा चाळीसगावचा स्वप्नांना सत्याचा स्पर्श करणारा हा GR आहे. चाळीसगावमध्ये न्यायालयासाठी 125 कोटी आणि 39 लक्ष रुपये आणि त्या सर्व न्यायाधीशांसाठी 16 निवासस्थानं बांधण्यासाठी जवळजवळ त्यामध्ये 23 कोटी रुपये असे शासनाने 150 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता आज चाळीसगावसाठी दिली आहे. चाळीसगावातल्या अनेक दिवसापासूनचा हा प्रश्न होता. अनेक लोकांना न्यायालयीन कामासाठी जळगावला चक्रा मारावा लागायच्या, पूर्ण दिवस जायचा. अगदी न्याय व्यवस्था म्हटली की बरेच वर्षानुवर्ष ती प्रकरणं प्रलंबित राहायची आणि त्यामुळे त्या न्याय व्यवस्थेतील काही त्रुटींमुळे वर्षानुवर्ष लोक अडचणीत असायचे. आज चाळीसगाव विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून मनापासून आनंद आहे की जिल्हास्तरीय व्यवस्था आज चाळीसगावला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय येणाऱ्या काळात आपण देवेंद्रजींच्या सरकारच्या माध्यमातून गिरीशभाऊंच्या नेतृत्वात तिथं आपण उभं करतोय. मी ही गोष्ट आपल्या सगळ्यांना यासाठी शेअर करतोय की 25 वर्षाची मागणी ही आज पूर्ण होताना दिसते. यामध्ये बार काउन्सिलचे अनेक अध्यक्ष तेही मागणी करायचे, अनेक लोकांनी निवेदने दिली. आवर्जून एक नाव उल्लेख करावासा वाटतो संगीतराव पाटील साहेबांचा, की त्यांचा देखील अनेक वर्षापासूनची ही महत्वाकांक्षा होती, स्वप्न होती. पण आज मला असं वाटतं की आज चाळीसगावकरांचं हे स्वप्न हे सत्यात उतरत आहे आणि चाळीसगावला आता जिल्हास्तरीय न्याय व्यवस्था लवकरात लवकर उभी राहणार आहे. एवढं मी आपल्याला सांगतो. पुन्हा चाळीसगावकर, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला पात्र राहून पुन्हा आपल्याला आपलं गाव बदलवायचंय, आपल्या गावाची प्रगती करायची, गाव प्रगतीच्या दिशेने आपल्याला न्यायचंय. यासाठी हे मला एकट्याला शक्य नाहीये. तुम्ही आणि आपण सर्व म्हणून चाळीसगावच्या विकासासाठी कटिबद्ध राहूया. धन्यवाद.